दिवसभरातील आता 8वी महत्त्वाची बातमी। दुबई एअर शो दरम्यान घडलेल्या दुर्घटनेची दृश्य संपूर्ण जगभरानं पाहिली। एअर शो पाहत असलेल्यांमध्ये अचानक झालेल्या या दुर्घटनेच्या घटनेनं सगळं वातावरणच बदलून टाकलं। भारतीय बनावटीचं तेजस विमान एअर शो दरम्यान प्रदर्शन करत असताना कोसळलं। स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 ही दुर्घटना घडलेली आहे। आपण दृश्यांमध्ये जसं पाहतोय की या प्रदर्शनावेळी विमानानं भरारी घेतलेली आहे, पण अचानक नियंत्रण सुटलं आणि अगदी काही सेकंदात ते खालच्या दिशेला झुकलं आणि थेट जमिनीवरती कोसळलं। त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्टवर काळा धूर पसरला। या दुर्घटनेमध्ये पायलटनं आपला जीव गमावलाय। दुबई एअर शो मध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर लगेचच आयोजकांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे। दुबईमध्ये तेजस विमान कोसळल्यासंदर्भातली ही बातमी आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सतीश ढगे। सतीश ढगे सर, आपलं खूप खूप स्वागत। आज तेजसचं झालेली ही जी संपूर्ण दुर्घटना आहे, दुबई एअर शो दरम्यान घडलेली ही घटना तेजसवरती अनेक प्रश्न उपस्थित कदाचित करू शकते। काय नेमकं घडलेलं असेल? बनावट ज्या ठिकाणी तेजसची बनवण्यात आलेली आहे त्याचे अनेक वैशिष्ट्ये पाहता मात्र घटनेनंतर अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला जाऊ लागलेला आहे। अनेक चर्चा सुरू होत असल्याचं दिसतंय। काय घडलं असावं एअर शो दरम्यान जे आपण दृश्य आम्हाला प्रेक्षकांना दाखवतोय? इंडियन एअरफोर्सने जे आहे कोर्ट ऑफ इन्क्वायरी जाहीर केलेली आहे आणि नक्कीच जे एव्हियॉनिक एक्सपर्ट आहेत, आपले जे यातले तज्ञ आहेत, ते वेगवेगळ्या गोष्टींचा त्यातल्या त्यात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर त्या ठिकाणी असो, फ्लाइट डेटा रेकॉर्डर असो, फोरेन्सिक अनालिसिस असो आणि बाकीचे इनपुट घेऊन जे आहे नेमकं कारण काय होतं ते शोधतीलच। पण प्रथम दर्शनी वाटतं की हा अपघात आहे आणि त्यातल्या त्यात कुठला फॅक्टर ज्याला आपण ह्युमन फॅक्टर म्हणतो, म्हणजे पायलटशी संबंधित कुठली त्रुटी, कुठली चुकी ही या अपघातासाठी रिस्पॉन्सिबल असावी असं प्रथम दर्शनी त्या ठिकाणी वाटतं। जसा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी रेज केला की ज्या वेगवेगळ्या प्रकारचा संशय त्या ठिकाणी रेज केला जाऊ शकतो, नक्कीच, कारण याच्याशी संबंधित अर्थकारण जोडलं गेलेलं आहे। म्हणून आपली दुश्मन राष्ट्र असतील जे हे दाखवण्याचा प्रयत्न करतील की आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून तुमचं जे लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजस बनतंय त्याच्यामध्ये क्षमता नाही, म्हणून त्याच्याशी संबंधित प्रोपोगंडा राबवण्याचा ते प्रयत्न करतील। तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बॅट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ज्या आहेत, मुख्यतः त्याचा म्हणजे अमेरिका असेल किंवा वेस्टर्न वर्ल्ड मधल्या ज्या महत्त्वाचे कॉम्पिटिटर्स आहेत ते सुद्धा जे आहे याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचं मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन त्या ठिकाणी राबवू शकतात। त्यांना आज घडीला एकच महत्त्वाचं उत्तर आहे की 2001 पासून जे आहे तेजस उड्डाण करतंय, 2001 ते 2025 24 वर्षाचा कालावधी आहे। 2024 मध्ये मार्च 2024 मध्ये या तेजसचा एक अपघात झाला होता। सुदैवानं त्यामध्ये जे आहे पायलट सुखरूपपणे जे आहे त्याला इजेक्ट त्या ठिकाणी करता आलं। 2025 ला जो आहे दुसरा अपघात त्या ठिकाणी झाला, त्यामध्ये दुर्दैवाने एका पायलटचा मृत्यू झाला। म्हणजे 24 वर्षाच्या याच्या फ्लाईट कारकिर्दीमध्ये फक्त 2 ऍक्सिडेंट होत आहेत। दुर्दैवानं फक्त एकाच पायलटचा त्या ठिकाणी मृत्यू होतो। त्यामुळं एवढा मोठा तगडा त्या ठिकाणी इतिहास असताना त्याच्याविषयी सेफ्टी विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे नक्कीच जे आहे प्रथम दर्शनी हे चुकीचं त्या ठिकाणी वाटतंय। पुन्हा मी जसं म्हटलं की नेमकं काय कारण होतं हे नंतर कारण मीमांसा आपल्याला करता येईल ज्यावेळेस आपल्याला कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा रिपोर्ट त्या ठिकाणी त्याच्यात मिळेल। पण एक गोष्ट नक्की की अर्थकारण असल्यामुळे जसं मी म्हटलं की कॉम्पिटिटर्स वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत आरोप त्या ठिकाणी करतील। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात आपल्याला घ्यावा लागेल की याचा जो कॉम्पिटिटर आहे, कारण हे 4.5 जनरेशन कम्बॅट एअरक्राफ्ट आहे, याचा कॉम्पिटिटर म्हणजे चायनाचं JF-17 एअरक्राफ्ट। JF-17 एअरक्राफ्ट हे पाकिस्तानला दिलेलं आहे। 2011 पासून ते कार्यरत आहे। 2011 ते 2025 हा साधारणतः 14 वर्षाचा कालावधी कन्सिडर केला तर JF-17 चे आतापर्यंत जे आहेत 4 अपघात झालेले आहेत। त्याच्या जर आपण कन्सिडर केलं तर याचे फक्त 2 अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत। आणि बाय द वे चायनामध्ये जे आहे नेहमी सगळं जे लपून असतं, नेमकं JF-17 चायनामध्ये काय काय झालं असेल त्याची माहिती तर आपल्याकडे नाहीच आहे। तर मूळ मुद्दा हा की याचं सेफ्टी रेकॉर्ड चांगलं त्या ठिकाणी आहे। वेगवेगळ्या प्रकारचा प्रोपोगंडा राबवला जातो। जसं काही दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये चाललं की तुमचं तेजस विमान त्या ठिकाणी दुबई एअर शोला गेलेलं आहे आणि तिथून त्याचे आहे ऑइल लिकेजेस त्या ठिकाणी होतात। ते ऑइल लिकेज नव्हतं, कंडेन्स्ड वॉटर जे आहे, पाणी त्या एअरक्राफ्ट मधून खाली पडणं ही रुटीन प्रोसिजर त्या ठिकाणी आहे। ते खाली पाणी जे पडत होतं त्याला सुद्धा जे आहे ऑइल लिकेज म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला गेला। मुळात यामध्ये अर्थकारण आहे, म्हणून अशा प्रकारचा सगळा प्रकार त्या ठिकाणी होईल। पण
आपण जे आहे थर्ड पर्सन्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी पाहिलं तर इन्क्वायरी झाल्यानंतर जर काही त्रुटी आढळली तर मात्र नक्कीच आपल्याला काम करावं लागणार आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये तेजस हा आपल्या इंडियन एअरफोर्सचा महत्वाचा कणा असणार आहे. तब्बल 220 तेजस एअरक्राफ्ट हे पुढच्या एका दशकामध्ये भारतीय एअरफोर्समध्ये सामील होणार आहेत. म्हणून जर काही कमी असेल, जर काही त्रुटी असेल तर त्याला रेक्टिफाय करणं हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि तेजस संदर्भात झालेली ही दुर्घटना आणि त्याचे पुढच्या काळात होणारे काही पडसाद आणि कशा प्रकारे इन्क्वायरी होते यावरती देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.